पुरोगामी महाराष्ट्र महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराने हादरून गेला आहे। बदलापूर येथे 2 चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसले। रोज अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने महिला सुरक्षतेचा प्रश्न आता गंभीर झाला आहे। दिवसाढवळ्या पोरीबाळींवर अत्याचार होत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशातच अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। तिवसा तालुक्यामधील सरपंचाच्या मुलाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केला आहे। दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला एका युवकाने मार्डिनच्या जंगलात नेले आणि अत्याचार केले। ही धक्कादायक घटना शनिवारी 8:30च्या दरम्यान घडली। या प्रकरणी अमरावती जिल्ह्यात कुर्ला पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली। आरोपी हा सरपंचाचा मुलगा आहे। पीडिता ही अमरावती येथील शाळेत 9वी मध्ये शिकत आहे। दररोज एसटी बसने ये जा करते। शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती। याच दरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्राने गावच्या वाटेवर तिला घेरले। त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला, तेव्हा विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला। त्यानंतर तिने मोबाईलवरून कुटुंबियांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली। मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली। तो तिला गावच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला। हे प्रकरण उजेडात येताच पोलिसांनी आरोपी सरपंचाच्या मुलाला अटक केली आहे।